नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत LLB 3 इयर तसेच LLB 5 इयर CET 2023 याकरता कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करत आहात तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करण्यासाठी आपल्याला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रवेश परीक्षेमध्ये म्हणजेच CETच्या परीक्षेमध्ये आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती या टॉपिकवर बरेच प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण निवडलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत। जे विद्यार्थी LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करत आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करत चला। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लॉ CET 2023ची तयारी करत आहेत त्यांची तयारी परिपूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर क्रॅश कोर्स चालू केला आहे। तर या क्रॅश कोर्समध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, तर संपूर्ण सिलेबसवर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आपल्याला मिळणार आहेत। त्यासोबतच संपूर्ण टॉपिक वाईज नोट्स मिळणार आहेत। त्याबरोबर 1000 प्रॅक्टिस MCQs तुम्हाला मिळणार आहे, जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आत्तापर्यंतच्या CETच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच आम्ही आपल्याला 10 संपूर्ण टेस्ट सिरीज देणार आहोत आणि या संपूर्ण कोर्सची फी आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला काही महत्त्वाची प्रश्नांची उकल करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बॉरोड द पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट फॉर्म। भारताच्या राज्यघटनेने संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशाकडून उधार घेतलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला आहे युनायटेड किंगडम, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे स्वित्झर्लंड आणि चौथा आहे USA। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, युनायटेड किंगडम। त्यानंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज फीचर ऑफ द पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट। संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू ज्युडिशरी, दूसरा पर्याय एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर, तीसरा पर्याय ज्युडिशरी इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्युटिव्ह, चौथा पर्याय लेजिस्लेचर इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्युटिव्ह। तर विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकारिणी विधिमंडळाला जबाबदार असते। पर्याय क्रमांक दुसरा एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज रिगार्डेड ॲज। भारतीय राज्यघटना अशा प्रकारे मानली जाते। याचे 4 पर्याय दिले आहेत, फेडरल, युनिटरी, पार्लमेंटरी, शेवटचा पर्याय फेडरल इन फॉर्म ऑफ, युनिटरी इन स्पिरिट। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना फेडरल इन फॉर्म अँड युनिटरी इन स्पिरिट या प्रकारे मानली जाते। पुढचा प्रश्न आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बॉरोड द स्कॅम ऑफ इंडियन फेडरेशन फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ। भारतीय राज्यघटनेने भारतीय महासंघाची योजना राज्यघटनेतून घेतली। मग आता 4 देशांची नावं दिलेली आहेत। पहिला आहे USA, दुसरा कॅनडा, तिसरा आयर्लंड आणि चौथा UK। तर मित्रांनो, कॅनडा या देशापासून भारतीय राज्यघटनेने भारतीय महासंघाची योजना घेतलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, सेपरेशन ऑफ द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इज एन्जॉइंड बाय। न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करण्याचे आदेश दिलेले आहेत।
मग कोणत्या तत्वामध्ये ते बसतं? तर पहिलं आहे प्रेमेबल, दुसरा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, चौथं सेवन्थ शेड्यूल आणि ज्युडिशियल डिसिजन. तर यापैकी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे निर्देशक तत्वामध्ये न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे द वर्ड इकॉनॉमिक जस्टिस इज फाउंड इन, म्हणजे आर्थिक न्याय हा शब्द कशामध्ये आढळतो? तर याचे 4 पर्याय आहेत. प्रेमेबल, त्यानंतर प्रेमेबल फंडामेंटल राईट्स, त्यानंतर प्रेमेबल फंडामेंटल राईट्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि शेवटचा प्रेमेबल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. म्हणजे आर्थिक न्याय हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आणि मार्गदर्शक तत्वामध्ये आढळतो. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे द प्रेमेबल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रीड्स, म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अशा प्रकारे वाचली जाते. तर मग याचेही 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे आम्ही भारतीय लोक हे संविधान स्वीकारतो, अधिनियमित करतो आणि भारताला देतो. दुसरा पर्याय आहे आम्ही संविधान सभेचे लोक स्वीकारतो, कायदा करतो आणि भारताला देतो. त्यानंतर पुढचा पर्याय आहे आम्ही भारताचे नागरिक हे संविधान स्वीकारतो, अधिनियमित करतो आणि स्वतःला देतो. त्यानंतर शेवटचा पर्याय आहे आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत स्वीकारतो, कायदा करतो आणि हे संविधान स्वतःला देतो. मग अशा प्रकारे पर्याय क्रमांक डी हा या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दॅट रिफ्लेक्ट्स द माइंड अँड आयडियल्स ऑफ द, संविधानाचा हा भाग आहे जो रचनाकारांचे मन आणि आदर्श प्रतिबिंबित करतो. मग यामध्ये 4 पर्याय आहेत मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार, प्रस्तावना आणि नागरिकत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रस्तावना. प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे जो रचनाकारांचे मन आणि आदर्श प्रतिबिंबित करतो. पुढचा प्रश्न आहे द इन्सर्टेशन ऑफ लिबर्टी, इक्विलिटी अँड फ्रॅटर्निटी वॉज ड्राइव्ड फ्रॉम, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मांडणी कोणत्यापासून सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 4 पर्यायामध्ये दिलेलं आहे. अमेरिकन रेझोल्युशन, फ्रेंच रेझोल्युशन, रशियन रेझोल्युशन आणि वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रेंच रेझोल्युशन, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. यामध्ये स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मांडणी आपल्याला लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे द करेक्ट नॉमिनेचर ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू द प्रेमेबल इज, प्रस्तावनेनुसार भारताचे योग्य नामकरण आहे. यामध्ये 4 पर्याय आहेत सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. दुसरा पर्याय सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक. त्यानंतर तिसरा पर्याय आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. चौथा पर्याय सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेनुसार भारताचे नामकरण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक अशा प्रकारे करणे योग्य राहील. पुढचा प्रश्न आहे द सोर्स ऑफ इंडियाज सॉव्हरेनिटी लाईज इन, भारताच्या सार्वभौमत्वाचा उगम यात आहे. यामध्ये प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, पीपल ऑफ इंडिया, प्रेमेबल टू द कॉन्स्टिट्यूशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द सोर्स ऑफ इंडियाज सॉव्हरेनिटी लाईज इन पीपल ऑफ इंडिया, भारताच्या सार्वभौमत्वाचा उगम भारताचे लोक यात आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स इंडिया ॲज सेक्युलर स्टेट, खालीलपैकी कोणते भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून वर्णन करते? यामध्ये फंडामेंटल राईट्स, 9th शेड्यूल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि प्रेमेबल टू द कॉन्स्टिट्यूशन. मित्रांनो, संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून वर्णन केलं गेलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेसिक फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य नाही? यामध्ये आहे राष्ट्रपती सरकार, संसदीय सरकार, फेडरल सरकार आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. तर मित्रांनो, प्रेसिडेंटल गव्हर्नमेंट हे भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य नाही.
पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सायलेंट फीचर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन? खालीलपैकी कोणते आपल्या राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य नाही? यामध्ये आहे सरकारचे संसदीय स्वरूप, दुसरा आहे एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक, तिसरा आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत, आणि चौथा आहे अ फेडरल पॉलिसी अकिन टू द अमेरिकन मॉडेल, म्हणजे अमेरिकन मॉडेल सारखे फेडरल धोरण. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी हे आपल्या राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य नाही. पुढचा प्रश्न आहे, इन अ पार्लमेंट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट द रियल पॉवर ऑफ द स्टेट आर वेस्टेड इन द. सरकारच्या संसदीय स्वरूपात राज्याचे खरे अधिकार सरकारकडे निहित असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या 4 पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक पहिला आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर. त्यानंतर अध्यक्ष, सरकार आणि संसद असे 4 पर्याय आहेत. यामध्ये पहिला पर्याय योग्य आहे. सरकारच्या संसदीय स्वरूपात राज्याचे खरे अधिकार सरकारकडे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्री परिषदेकडे निहित असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची 15 प्रश्न अभ्यासलेली आहेत. अशाच प्रकारे भारतीय राज्यघटना या विषयावर अजूनही आपण खूप सारे प्रश्न अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, त्यासोबतच एव्हिडन्स लॉ, लॉ ऑफ टॉर्ट या संपूर्ण टॉपिकवर आपण डे बाय डे महत्त्वाची प्रश्न अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.